उपवास म्हटलं की गरम गरम शेंगदाणा बटाट्याची भाजी आणि असा गरम गरम चहा, आहा मस्त. अशी उपवासाची भाजी करण्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भिजत घालायचे. अर्धा तास भिजलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता तुम्हाला भाजी जितकी करायची आहे तितके शेंगदाणे भिजून घ्यायचे आणि त्याचबरोबर बटाटे घ्यायचे. कुकरच्या भांड्यात शेंगदाणे आणि बटाटे घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे दोन्ही बुडतील इतकं पाणी घालून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झाल्यावर कुकरची शिट्टी वर करून कुकर उघडायचा. पाहू शकता आपले बटाटे आणि शेंगदाणे छान शिजलेले आहेत. बटाटा शेंगदाण्याची भाजी करण्यासाठी शेंगदाणे आणि बटाटे उकडून तयार आहेत. भाजीच्या फोडणीसाठी जिरं, त्याचबरोबर आवडीनुसार हिरवी मिरची आणि फोडणीसाठी कढीपत्ता. बटाटे थंड झाल्यावर ते सोलून घ्यायचे. आता या सोललेल्या बटाट्याचे तुम्हाला पाहिजे तसे पातळ जाड काप करून घ्यायचे. म्हणजेच बटाटे भाजीला चिरतो तसे चिरून घ्यायचे. आता या भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये लागेल तितकं तेल घालायचं. घातलेलं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये जिरं घालायचं. गॅसची फ्लेम कमी केल्यामुळे जिरं करपत नाही. तेलात जिरं छान फुलल्यावर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि त्याचबरोबर कढीपत्ता. तुम्ही जिरं किंवा कढीपत्ता उपवासाला खात नसाल तर तो स्किपही करू शकता. आता सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि यामध्ये उकडलेले शेंगदाणे आणि बटाटा घालायचा आणि अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण बटाटे आणि शेंगदाणे उकडताना त्यामध्ये मीठ घातलं होतं. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यावर उपवासाची म्हणजेच फराळाची भाजी करून खाण्यासाठी तयार. या फराळी पदार्थामध्ये आपण शेंगदाणे घातले आहेत. तुम्हाला शेंगदाण्यांऐवजी जर शेंगदाण्यांचा कूट घालायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता. झटपट अशी उपवासाची भाजी करून तुम्ही कधीही खाऊ शकता, डब्यालाही करून नेऊ शकता. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.